करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष. समास 8वा. तत्व निरसन नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 8वा तत्व निरसन नाम पूर्ण निरूपण दिलेले आहे. तत्व निरूपण. समर्थ सांगतात या समासात अत्यंत सूक्ष्म तत्व सांगितलेले आहेत. आपण रोज बोलतो, विचार करतो, गातो, भांडतो, नाम घेतो, पण हे शब्द कुठून जन्मतो, वाणीची खरी सुरुवात कुठून होते, हे कधी आपल्याला विचार पडलाच नाही आहे. हे छोटे छोटे तत्व आहेत. आपण याचा विचार केलाच नाही. आपण बोलतो कसं, गातो कसं, नामजप करतो कसं, पण ते जो येतो, ते कंठातून आवाज येतो, तो येतो कुठून. समर्थांनी सांगितलेलं आहे समासामध्ये, वाणी ही फक्त तोंडातून बाहेर पडणारी गोष्ट नाही आहे. तिचा उगम आत्म्याशी जोडलेला आहे. आणि आपल्या समर्थ सांगतात आपल्या याच्यामध्ये 4 वाणी आहेत. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. जो नाभीपासून एक सूक्ष्म स्पंदन निर्माण होऊन ती शब्द नसलेली अवस्था म्हणजे परा आहे. म्हणजे नाभीच्या इथे आतून आवाज येतो. आपण बोलतो ना, देठातून आवाज आला पाहिजे, बेंबीच्या देठातून आवाज आला पाहिजे, तर तिथून तो आवाज सूक्ष्म स्पंदन, तो शांत आहे, निराकार आहे, शब्दरहित आहे. ही अशी अवस्था म्हणजे परा आहे. जसे बीजामध्ये संपूर्ण वृक्ष दडलेला असतो, तसं सर्व शब्द परामध्ये जडलेलं आहे, या वाचेमध्ये जडलेलं आहे. इथे शब्द ऐकू येत नाही परेमध्ये, इथे फक्त चेतना आहे. तिथून वाट दाखवते. पुढे पश्यंत आहे, पश्यंती, पराच्या नंतर पश्यंती, ती विचाराची निर्मिती करते. हे स्पंदन हृदयात निर्माण करते, भावना तयार होते, अर्थ समजतं, ध्वनीची कल्पना होते. आणि ही अवस्था म्हणजे पश्यंती. आपण कुठलीही भाषा शिकत असलो, पहिला आपण विचार करतो, आतून एक आवाज येतो, आपल्याला हे बोलायचं आहे, आतून अंतरात्मा जाणवतो, बरोबर की नाही. मग ती नाभीमधून येते परा. नंतर पश्यंत्यामध्ये ती भावना तयार करते, आपल्याला हिंमत देते, त्याला अर्थ बघते, त्याच्यामधून हळूच ध्वनी, ती म्हणजे पश्यंती. नंतर मध्यमा. मध्यमा म्हणजे नादाची निर्मिती, तो कंठामध्ये येतो, नाद निर्माण होतो, बोलण्याची तयारी होते, हिंमत होते, त्याला मध्यमा म्हटलेलं आहे, म्हणजे वाचा, मध्यमा वाचा. आणि चौथं वैखरी. वैखरी म्हणजे जीभ, तोंडातून मुखातून आपला प्रत्यक्ष शब्द बाहेर निघतो, त्याला वैखरी म्हटलेलं आहे. आपण जे बोलतो, गातो, भांडतो, नाम घेतो, हे सर्व वैखरीमधून बोलतोय. अरे परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी, हे 4 वाचा संपूर्ण तत्व आहे. नाभी, हृदय, कंठ, मुख. परा म्हणजे नाभी, पश्यंती म्हणजे हृदय, मध्यमा म्हणजे कंठ, आणि वैखरी म्हणजे मुख. शुद्ध चेतना, भावना, कल्पना, ज्ञान आणि शब्द, हे अशी संकल्पना आहे, संपूर्ण तत्व आहे. समर्थ सांगतात जर शुद्ध शब्द शुद्ध हवा असेल तर फक्त बोलणं उपयोगाचं नाही आहे. त्यासाठी मन शुद्ध लागतं, आणि अंतःकरण शुद्ध झालं की वाणी आपोआप पवित्र होतं. जेव्हा आपण देवाचं नामस्मरण करतो, रामनाम घेतो, तेव्हा सुरुवातीला ती वैखरी असते, ते मोठ्याने नाम, नंतर मध्यमा, मनात नाम, पुढे पश्यंती, अनुभवाने नाम, आणि शेवटी परा, नामाने आपण एक ओरडून बाहेर स्वर येतो. ही खरी साधना आहे.
समोर सांगतात नामस्मरणाचं सांगितलं गुड कसं आलं पाहिजे. पहिला परेमधून आलं पाहिजे, आतून आलं पाहिजे, मोठ्याने नाम आलं पाहिजे आतून परेमधून. नंतर ती मनामध्ये आली पाहिजे पश्चंतीमध्ये, नंतर ती कंठामध्ये आली पाहिजे, आणि कंठातून तो आतला स्वर आणि आपला बाहेरचा स्वर एकत्र मिळून जो नाम होतो ती खरी साधना आहे. पण आपलं काय आहे, आपलं उलटंच आहे. आपल्याला काय येतं, राग येतं, राग आधी मनात येतो, मग शब्द बाहेर पडतात. म्हणून जर समजा शब्द रोखायचे असतील तर आपले विचार शुद्ध आले पाहिजेत. विचार शुद्ध तेव्हाच येईल जेव्हा आपलं मन शांत होईल, नामस्मरण जास्त होईल, गोड वाणी होईल, पवित्र जीवन तेव्हा होईल. समजतात वाणीचा उगम जाणारा साधक हा आत्मतत्वाजवळ पोहोचतो. म्हणून आपल्याला विचार पद्धतीनुसार वागायचं आहे, मन शुद्ध ठेवायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, वाणी पवित्र ठेवायचं आहे. समोर सांगतात पहिल्या ओवीमध्ये दिलंय, नाभीपासून उन्मेष वृत्ती तेची परा जाणीजे श्रोती ध्वनी रूपे पश्यंती हृदयी वसे. म्हणजे आपली सुरुवात नाभी आहे. नाभीपासून सूक्ष्म विचाराचा उगम होतो, त्याला परा असं म्हटलेलं आहे. तो शब्द नसतो, पण ध्वनीच्या हृदयात सूक्ष्म रूपाने जी अवस्था आहे ती पश्यंती आहे. म्हणजे दिलं आहे नाभीपासून उन्मेष वृत्ती त्याची परा जाणीची श्रुती ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे. इथे परा आणि पश्यंतीचं उदाहरण दिलेलं आहे. पुढे सांगतात कंठापासून नाद झाला मध्यमा वाचा बोलीचे त्याला उच्चार घेता अक्षराला वैखरी बोलीजे. म्हणजे जो कंठातून जो नाद होणारा नाद म्हणजे मध्यम वाचा, आणि तोंडातून स्पष्ट अक्षरांचा उच्चार झाला की त्याला वैखरी म्हटलेलं आहे. नाभिस्थानी परा वाचा तोची ठाव अंतकरणाचा अंतकरण पंचकाचा निवाडा ऐसा. हे नाभिस्थानी परा आहे. परा वाचा नाभिस्थानी आहे, तोच अंतकरणाचं मूळ स्थान आहे. आणि मन बुद्धी चित्त अहंकार सर्व विषय विकार यांचा उगम तेथूनच होतो. समज सांगतात तो उगम स्थान आहे. म्हणून आता अंतःकरणा पंचकांचा निवाडा असा आहे. समोर सांगतात निवाडा ऐसा. निर्विकल्पी जे स्फुरण वगेच असता आठवण ते जाणावे अंतःकरण जाणती कला. निर्विकल्प म्हणजे मनात काही कल्पना नाही आहे, सहज स्फुरण होतं, आणि तेच अंतःकरण म्हणजे जाणीवमय. समजा दिलं जाणीव जाणती कळा. अंतःकरण आठवले पुढे होय नवसे गमले करून ऐसे वाटले त्याची मन. म्हणजे अंतःकरण ऐसे आठवले म्हणजे अंतःकरणात सहज आठवलं की तिथे अंतःकरणाचा प्रत्यय येतो. आणि नंतर मग एखाद्या गोष्टी करू की नको करू असं वाटलं ते म्हणजे मन. आपल्याला इच्छा होते, कधी कधी सहज आठवतं आपल्याला कोणती गोष्ट करायची आहे आणि आपल्याला समजतं, आणि तेच गोष्ट करू का न करू हे मन ठरवतं. संकल्प विकल्पतेची मन जेणे करिता अनुमान पुढे निश्चय तो जाण रूपबुद्धीचे. संकल्प विकल्पतेची मन म्हणजे मन हे संकल्प विकल्पात्मक असतं तुम्हाला सांगतात. त्यामुळे कल्पना केलेली जी आहे पुढे तो निश्चय केला आहे तेच बुद्धीचे रूप लावतो, तेच बुद्धीचे रूप जाणावं आहे. करीनाची अथवा न करी ऐसा निश्चयोची करी त्याची बुद्धी हे अंतरी विवेक जाणावी. म्हणजे एखादं कार्य करत असताना अथवा करणारच नाही असा अंतरी जर निश्चय आला ती बुद्धी आहे.
आणि ती विवेकाने जाणून घ्यायची आहे. काय करावं काय करू नये असं जेव्हा निर्णय येतो ते बुद्धीवर डिपेंड असतं. ती बुद्धी निश्चय करते करायचं की नाही करायचं आहे. आणि योग्य अयोग्य ओळखणं म्हणजे विवेक. जो वस्तूंचा निश्चय केला पुढे तोची चिंतू लागला, तो चिंत बोलिले बोला यथार्थ मानावे. म्हणजे ज्या गोष्टीवर वस्तूचा एकदा निश्चय केला तर त्याचं चिंतन होऊ लागतं. म्हणजे ज्या गोष्टीवर मन स्थिर होतं आणि सतत त्याचाच विचार करतं त्याला चित्त म्हटलेलं आहे. जो वस्तूचा निश्चय केला पुढे त्याची चिंतू लागला, त्या चित्त बोलिले बोला यथार्थ म्हणावे. म्हणजे चिंतन करणारे ते चित्त हे यथार्थ समजून घ्यायचं समोर सांगतात. पुढे कार्याचा अभिमान धरी, जो कार्य करणे तो अगत्य करी, ऐसा कार्य प्रवर्तनी तोची अहंकारू. समोर सांगतात पुढे अहंकार कसा निर्माण होतो बघा. हे काम मी केलंय, हे माझ्यामुळे झालंय असा अभिमान निर्माण झाला की तो अहंकार समजायचा. जिथे मीपणा आला तो अहंकार समजायचा आहे. माझं भ्रांतीचं ओझं. म्हणतात पुढे कार्याचा अभिमान धरणे. कोणता जर कार्य तुम्ही केला असेल आणि मीपणाने जर बोलला असेल तर तो अहंकार समजावा. ऐसे अंतकरण पंचक, पंचवृत्ती मिळून एक, कार्य भाग प्रकार पंचक वेगळं आले. म्हणजे अंतकरण एकच आहे, नाव दिलंय पंचवृत्ती मिळून एक, पण ते पंचकरण अंतक आहे ते कोणते? 5 मन बुद्धी चित्त अहंकार सगळं दिसतंय. अंतकरण एकच आहे पण कार्यानुसार त्याचं वेगवेगळे भाग दिसतात. आणि या वेगवेगळ्या कार्यावरून त्याचे 5 प्रकार वेगवेगळे मानले जातात. आणि 5 वृत्ती मिळून एकच अंतकरण असतं. जे ते पांचाही प्राण कार्य भागे वेगळाळे जाण, नाही तरी वायूची लक्षण एकची असे. म्हणजे जसं 5ही प्राण वेगवेगळ्या कार्यभागामुळे वेगवेगळे गणले जातात, विभागले जातात, मोजले जातात, नाहीतर वायूचं लक्षण हे गती एकच आहे. 5 प्राण वेगवेगळे आहेत, सर्व मिळून एकाच वायूचे भिन्न कार्य करतात. एक जरी नसला तरी कार्य अपूर्ण आहे. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी अपान, मुखी नासिके प्राण नेमस्त जाणावा. समज सर्व सांगतात व्यान संपूर्ण शरीरात आहे, भरलेलं आहे, पूर्ण संपूर्ण शरीरात आहे. समान नाभीजवळ आहे, उदानमध्ये, कंठामध्ये, अपानमध्ये, गुद प्रदेशात आहे, प्राण तोंडात आहे, नाकात कार्य आहे, सर्व ह्याच्यामध्ये सर्वांगी व्यान भरलेलं आहे. हे निश्चितपणे जाणायचं आहे. बोलिले हे प्राण पंचक, आता ज्ञानेंद्रिय पंचक, श्रोत्र त्वचा चक्षु जीवा नासिक, ऐसी हे ज्ञानेंद्रिये. समज म्हणतात 5 आपण प्राणपंचक सांगितले, आता आपण श्रवण केले, आता ज्ञानेंद्रिय ऐकायचे आहेत. ज्ञानेंद्रिय कोणते? कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक, हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि समर्थांनी यांचं वर्णन केलेलं आहे. वाचा पाणी पादशिष्ण गुद, हे कर्मेंद्रिय प्रसिद्ध, शब्द स्वरूप रूपरस गंध, ऐसे विषय पंचक. म्हणजे वाणी, हात, पाय, जनेंद्रिय, शिस्न, गुद हे कर्मेंद्रिय आहेत. आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत. हे 5 कर्मेंद्रिय आणि 5 विषय पंचक
हे ओळखून घ्यायचं आहे, हे विवेकाने ओळखता आलं पाहिजे. अंतकरण प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचक, पाचवे विषय पंचक, असं हे पंचके. म्हणजे अंतकरण पंचक, प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि पाचवं विषय पंचक, या असे 5 पंचक दिलेले आहेत. अशी 5 पंच मिळून देहाची रचना झालेली आहे. कोणतं? अंतकरण, प्राण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि विषय, याच्यावरती आपलं देहाची रचना होते. ऐसे हे 25 गुण मिळून सूक्ष्म देह जाण, 5 वर्ग बोलिले श्रवण केले पाहिजे. हे 5 गुणांचे 5 म्हणजे एकूण 25 गुण आहेत. 5 पंचक मिळून त्याचे 5 गुण, एकूण 25 गुण झाले. आणि त्याचा होऊन हे आपलं देह झालं आहे, तो सूक्ष्म देह आहे. 5 वर्गिले श्रवण केले पाहिजे. ही 25 तत्व मिळून सूक्ष्म शरीर तयार होतं. आणि हे नीट समजून घ्यायचं आहे आपल्याला. अंतकरण व्यान श्रवण वाचा, शब्द विषय आकाशाचा, पुढे विस्तार वायूचा बोलिला असे. म्हणजे अंतकरण व्यान श्रवण वाचा हा शब्द हा विषय आहे, आकाशाचे गुण आहे. आणि आता वायूचा विस्तार समर्थांनी पुढे सांगितलेला आहे, श्रवण करायचं आहे. मन समान त्वचा पाणी, स्पर्श रूप हा पवनी, ऐसे हे आखाडे साधुनी कोठा करावा. मन समान त्वचा हात स्पर्श हे विषय सर्व वायूचे आहेत, वायूचे स्वरूप आहे. आणि असे आखाडं जाणून आपला कोष्टक तयार करायचं आहे. म्हणजे पंचीकरण नीट होईल, हे आपला साठा करायचा आहे. बुद्धी उदान नयने चरण, रूप विषयाचे दर्शन, संकेत बोलिले मन घालून पाहिजे. म्हणजे बुद्धी उदान नयन चरण म्हणजे बुद्धी उदान, डोळे, पाय आणि रूप विषय हे त्याच्याचे सर्व थोडक्यात सांगितले आहे, रूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि मन एकाग्र करून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चित्त आपण जीवा शिस्न, रसे विषय आप जाण, पुढे ऐका सावधान, पृथ्वीचे रूप. असं म्हणतात. चित्त, अपान, जीभ, शिष्ण आणि रस हा विषय जलतत्वाचा विस्तार आहे, जळामध्ये आहे. आता जे आपण ऐकलं ते जळाचे निरूपण ऐकलं आहे. आता आपल्याला पृथ्वीचं स्वरूप ऐकायचं आहे, विस्तार आहे दिलेलं आहे. ते सावधान होऊन पृथ्वीचं रूप ऐका. अहंकार प्राण घ्राण, गुद गंधे विषय जाण, ऐसे केले निरूपण शास्त्रमध्ये. म्हणजे अहंकार, प्राण, नाग, गुद आणि गंध हे विषय पृथ्वीचे रूप आहे. आणि याप्रमाणे शास्त्रादान निरूपण समर्थांनी केलेलं आहे. ऐसा हा सूक्ष्म देह, पाहता होय जे निसंदेह, येते मन घालून पाहे, त्यासीच होमजे. समोर सांगतात असा हा देह बनलेला आहे, सूक्ष्म देह बनलेला आहे. आणि या सूक्ष्म विचार केल्यानं साधक निसंदेह होतो. पण त्याचं मन लावून जो अभ्यास करील, सर्व पाहिल, त्यालाच समजेल. सूक्ष्म देह डोळ्यांनी दिसत नाही, पण विचारपूर्वक मन लावून जर पाहिलं तर त्याचं ज्ञान निश्चित होईल. ऐसे सूक्ष्म देह बोलिले, पुढे स्थूल रूप निरूपिले, आकाश पंचगुणे वर्तले, कैसे स्थूल. म्हणजे आता सूक्ष्म देह सांगितलेला आहे, समर्थाने सूक्ष्म देहाचं वर्णन केलेलं आहे. आता पुढे स्थूल देह कसा तयार होतो यांचं निरूपण समर्थ सांगितलं आहे. स्थूलाच्या ठिकाणी आकाश हे 5 गुणांनी बनलेलं आहे, वर्तलेलं आहे. ते आता आपल्याला श्रवण करायचं आहे, ऐकायचं आहे. काम क्रोध शोक मोह भय हे पंचविध आकाशाचा अन्वय, पुढे पंचविध वायो निरोपिला.
म्हणजे काम, क्रोध, शोक, मोह, भय हे आकाश तत्वाशी संबंधित आहे. 5 मानसिक विकार आहेत. आणि आता वायूचा पंचविध अन्वय समर्थाने सांगितलेला आहे. चळण, वळण, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हे पंचविध लक्षण वायूचे, प्रभंजनाचे समजतात. चळण, वळण, प्रसारण, निरोधन, आकुंचन हे पंचविध लक्षण वायूचे आहेत. हलणं, वळणं, पसरवणं, थांबणं, आकुंचन हे सर्व वायूचे 5 कार्य आहेत. आपल्याला दिसत नाही आहे, पण आपल्याला समजतं. क्षुधा, तृक्ष, आलस्य, निद्रा, मैथुन हे तेजाचे पंचविध गुण आता पुढे अपलक्षण निरूपिले पाहिजे. म्हणजे क्षुधा म्हणजे भूक, तृषा म्हणजे तहान, आलस्य म्हणजे आळस, निद्रा म्हणजे झोप आणि मैथुन म्हणजे हे तेज, सर्व अग्नितत्वाचे गुण आहेत. आता आपल्याला अपलक्षण ऐकू येतं. वायूचं ऐकलंय, पृथ्वीचं ऐकलंय, आता आपल्याला अग्नितत्वाचं गुण ऐकायचे आहेत. शुक्र, रेत, श्लेष्म, लाळमूत्र, स्वेद हा पंचविध अपांचा भेद पुढे पृथ्वी विशेष केली पाहिजे. शुक्र, रेत, श्लेष्म, लाळमूत्र, स्वेद म्हणजे वीर्य, रक्त, कफ, लाळ, मूत्र आणि घाम हे जलतत्वाचे परिणाम आहेत, त्यांचे तत्व आहेत. आणि आता पृथ्वीचे स्पष्ट रूप सांगितलेलं आहे. आस्थी, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म, ऐसे स्थूळ देहाचे वर्म बोलिले असे. म्हणजे अस्थी, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म आहेत. आणि स्थूळ देहाचे रहस्य इथे समर्थाने सांगितलेले आहेत. हाडे, मांसा, त्वच, नाडी, केस हे गुण आहेत. आणि हे स्थूळ सूक्ष्म शरीर बनवतात, मजबूत बनवतात. त्याच्यापासून आपल्या देहाची रचना होते, मजबूत देह होतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पांचांचे 25 ऐसे मिळून स्थूळ देहास बोलीजे. म्हणजे टोटल समोर सांगतात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचतत्व आहेत. पांचांनी मिळून 25 तत्व मिळून हा स्थूळ देह बनलेला आहे. आपल्या देहाची रचना झालेली आहे. 5 पंचभूत आहेत, पण त्यांची 5 तत्व म्हणजे एकूण 25 गुणांनी मिळून आपलं स्थूळ शरीर तयार झालेलं आहे. तिसरा देह कारण अज्ञान, चौथा महाकारण ज्ञान हे 4 देह निश्चरता विज्ञान परब्रह्म हे. तिसरा देह कारण आणि चौथा महाकारण ज्ञान म्हणजे समजण्याचं 4 देह आहेत. स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण. स्थूळ आणि सूक्ष्म आपण पाहिलंय. कारण म्हणजे अज्ञानमय आणि महाकारण म्हणजे ज्ञानमय. यांच्या पलीकडे जे आहे ते परब्रह्म आहे. आणि या 4 देहांचं जर निरसन केलं तर विज्ञानमय परब्रह्म तेवढं उरतं आणि ते आपल्याला समजेल. विचारे 14 देह वेगळे केले, मी पण तत्वांसारिखे गेले, अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. म्हणजे 4ही देहांचा विचार करून मी पण नाहीसं झाला की फक्त परब्रह्म उरतं. म्हणून समज म्हणतात अहंकार कधी नसावा. जेव्हा तुम्ही विषय विकारापासून राम राहाल तेव्हा अंतर मन शुद्ध राहील आणि तो फक्त परब्रह्म उरेल. जे विचाराने 4ही देहांचं निरसन केलं, मीपणा तत्वांचा बाजूला सारला आणि भक्तीच्या योगाने, नामस्मरणाच्या योगाने कृत्य लाभलं तर ते नरदेहाचं सार्थक आहे. आणि परब्रह्माच्या ठिकाणी अनन्य प्रकारे आत्मनिवेदन होते आणि परब्रह्माचे ऐक्य होते. म्हणतात आत्मज्ञान म्हणजे शरीर नाही, मी आत्मा आहे हे जाणायचं आहे.
विवेक चुकला जन्म मृत्यू, नरदेह साधले महत्कृत्य, भक्ती योगे कृतकृत्य सार्थक झाले. म्हणजे विवेकाने जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होतं. विवेक समजता आला पाहिजे, विवेकाने जगता आलं पाहिजे, आणि या नरदेहाच्या योगे आयुष्याचे सार्थक होऊन मुख्य कार्य साधलं जाईल, आणि भक्तीच्या योगाने कृत्यकृत्य लाभेल, तरच या नरदेहाचं साधक आहे. इति श्री पंचकर्ण, केलेचे करावे विवर्ण, लोहांचे झाले सुवर्ण, परिसाचन योने. सांगतात इति श्री पंचीकरण, याप्रमाणे या पंचीकरणाचे विवरण वारंवार झालेलं आहे, वारंवार सांगितलेलं आहे. म्हणजे परिसाच्या योगाने लोहाचं सुवर्ण होतं, तसं आपलं सोनं होईल. आपल्याला परीस ओळखता आला पाहिजे, परिसाशी संबंध ठेवता आला पाहिजे, तेव्हा आपल्या या देहाचा सोनं होईल. तर परीस आपल्याला ओळखता आला पाहिजे, कोणाला मानलं पाहिजे, कोणाला नाही मानता आलं पाहिजे. हाही दृष्टांत घडेना, परिसाचे न परिस करवेना, शरीर शरण साधू जणा, साधूचं होईले. नमः सांगतात हाही दृष्टांत घडेना. सांगतात हाही दृष्टांत बरोबर नाही आहे. परिसामुळे परीस करता येत नाही, लोहामुळे लोहा करता येत नाही, सोन्यामुळे सोना करता येत नाही. पण साधूजरांना जर समजता, साधूंना महाराजांना जर तुम्ही शरण गेला तर आपणही साधू महाराज होऊ शकतो. संगत चांगली असली पाहिजे. तुम्हाला सांगतात मनुष्याने प्रथम विचार करावा, मी कोण, शरीर की आत्मा, करणारा कोण. आणि जर विवेकाने विचार केला तर अज्ञान कमी होतं. तुम्हाला सांगतात या समासात सांगितलेलं आहे, मनुष्य कोण आहे, शरीर काय आहे, आत्मा काय आहे, याचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. हा समास म्हणजे आत्मज्ञानाचा नकाशा आहे. अहंकारावर विजय कसा मिळवायचा आहे, अहंकार कसा निर्माण होतो, मी करतो, माझ्या आहे, हे सर्व अहंकार आहे. पण काम करताना कर्तव्यपणा घेतल्यामुळे हे बंधन निर्माण होतं. समजण्याचं अंतिम सत्य आहे. 4 देहांचा विचार जर केला तर मी भावना जी आहे ती नाहीशी होते, आत्मज्ञान प्राप्त होतं आणि परब्रह्म अनुभवास येतं. म्हणून आत्मा एकच आणि अखंड आहे. समर्थ सांगतात आहे दृष्टांत घडेना, परिसाचे न परिस करवेना, शरण जाता साधू जना, साधूचं होय जे. चांगल्या माणसाची संगत धरली, चांगले गुण अनुभवाला मिळतील, चांगले गुण अंतरी येतील. समजण्याचं शरीर तात्पुरतं आहे, पण मन जे आहे ते चंचल आहे, बदलणार आहे. तो लाटांसारखा आहे, येत राहील जात राहील. अहंकार खोटा आहे, आत्मा शाश्वत आहे, निराकार आहे. शेवटी सांगितलेलं आहे हे सर्व जर असेल, मुक्ती मिळवायची असेल तर त्याला ज्ञानाची साथ पाहिजे, नामस्मरणाची साथ पाहिजे, तेव्हाच ही मुक्ती मिळेल. शरण जात साधू जना, साधूचं होईजे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे तत्व निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.